रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील, सोवैनी, त्याचबरोबर दलित मित्र दादा पाटील यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आज निरोप सेवापूर्ती आपणा सर्वांचे मार्गदर्शक आताच अंबादास पिसाळ साहेब जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मला प्रमुख अतिथी ती दोघेही बोलून निघून जाणार आहे आणि पाठीमागे कार्यक्रम कंटिन्यू चालणार आहे। म्हणून सत्कार मूर्ती सौ मीनाताई जयदीप खेतमाळीस मॅडम, जयदीप खेतमाळी सर, त्यांचे पिता श्री नानाबी या ठिकाणी आहेत। या महाविद्यालयाचे प्राचार्य, मॅडमचे सर्व नातेवाईक, खेतमाळीस परिवाराचे सर्व नातेवाईक, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मला माफ करतील। या महाविद्यालयाचे प्राचार्य, लगतच्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, समोर बसलेले या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, सर्व नातेवाईक, पैपावनी, मित्रमंडळी, प्रथमतः रयत परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि दादा पाटील महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांना येण्याचा योग येतो। या ठिकाणचे कार्यक्रम आगळे वेगळे असतात, तिथून नक्कीच आम्हाला काहीतरी घेऊन विभागामध्ये देण्याची संधी मिळते। आपण पाठीमागे मला वाटतं कारंजकरांनी यांच्या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित होता आणि त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी काही फंड या ठिकाणी जमा करून या महाविद्यालयाचं, ज्यांच्या नावाने महाविद्यालय चालवलं जातं, त्यांनी जे कर्म केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणचा रयत सेवक काम करतो, याचा मला अभिमान वाटतो। म्हणून आता विद्यार्थी सहायता फंडासाठी या परिवाराने 25,000 रुपयाची देणगी महाविद्यालयाकडे सुपूर्द केली। अनेक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सेवापूर्तीच्या निमित्ताने आपण दाखवून दिला, त्याबद्दल प्रथमतः खेतमाळीस परिवाराचं मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आता प्रश्न आहे की जीवनामध्ये एक ना एक दिवस 58 वर्ष नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त व्हावं लागतं। सेवानिवृत्तीनंतर काय नवीन इनिंग कोणी म्हणतं, एक आता किती इनिंग करायच्या जीवनामध्ये हेच आपल्याला कळत नाही। जन्म झाल्यानंतर कर्म करण्याचा अधिकार त्या त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर सिद्ध करता लागतो। मॅडम, आपण सर्वजण किंवा समोरची बसलेली मंडळी बरीचशी यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कामकाज करतो। आपल्या हातून अनेक पिढ्यांचा उद्धार होतो आणि हा उद्धार होत असताचे साक्षीदार आपण शिक्षक असतो। आणि शिक्षकाची सेवापूर्ती म्हटल्यानंतर आम्हाला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो। चांगल्या माणसाच्या सेवापूर्तीला जाण्यात आनंद वाटतो। ज्यांनी सेवेमध्ये कधीच प्रामाणिकपणे काम केलं नाही, आमच्याकडे त्यांचा लेखाजोखा असतो आणि अशा सेवापूर्तीला मी काही जात नाही। अनेक आग्रह होतात, परंतु खेतमाळीस परिवारांना रयतचा वारसा आहे। नानांची उभी सेवा रयतमध्ये गेली आणि जयदीप सर आणि मीनाताई हे रयतमध्ये गेली कित्येक वर्ष कार्यरत होते। त्यापैकी मॅडम आता नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत। मला वाटतं आजच आहे सेवापूर्ती, 31 जानेवारी। आणि म्हणून या ठिकाणी खेतमाळीस सर मध्यंतरी 1-2 महिने मला वाटतं पुढे गेले इकडे तिकडं, परंतु विधाते सरांचं काहीतरी खरड्याला झालं, त्यांना परत या ठिकाणी संधी मिळाली परत येण्याची। नगरकर साहेबांचा एवढा 8 तास असायचा की साहेब माझं कॉलेज सगळं 2-4 लोकांच्यावर ज्युनियर चाललेलं आहे, त्यातले काही माणसं या संस्थेच्या धोरणामुळे बदल्या झालेल्या आहेत। चांगलं काम केलं की सोय होते माणसाची। संस्थेने यांना या उभयतांना एकाच महाविद्यालयावर काम करण्याची संधी दिली, कुणालाही अशी काम करण्याची संधी दिली जात नाही। जे चांगलं काम करतात त्यांना संस्था कधीच मी म्हणतो, आपल्याकडे काहीतरी गैरसमज होतात सेवकांमध्ये, परंतु मी आता 2 वर्ष झालं विभागाचं कामकाज पाहत असताना सेवकाच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही असतो, सेवकांच्याच बाजूने आम्ही असतो, सेवकांचंच हित जोपासतो। संस्था सुद्धा सेवकाचंच हित जोपासते।
परंतु आपल्याकडे काहीतरी एखादा माणूस दुराग्रह करतो आणि संस्थेप्रती वेगळी भावना व्यक्त करतो. माझी हात जोडून विनंती, मी हात जोडतोय आपणा सर्वांशी, की ज्यावेळेस शिक्षण संस्थेने आपल्याला प्रतिष्ठा दिली, सन्मान दिला, ज्यावेळेस शिक्षण संस्थेने आपल्याला आपल्या कुटुंबाला उभं केलं, त्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करायची, कृतज्ञ व्हायचं नाही. एवढी एक भावना रयत सेवकांनी मनामध्ये ठेवली तर खेतमाळीस परिवारासारखं त्यांना सुद्धा चांगलं जीवन व्यतीत करता येईल असं माझं मत आहे. मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचा एवढा मोठा डोलार आहे. अण्णांनी ही संस्था उभी केली, आपण त्या संस्थेचे एक हिस्सा झालो. आज खऱ्या अर्थाने मी सांगेल की कार्यकर्त्यांपेक्षा रयत शिक्षण संस्था सेवक जास्त अभिमानाने चालवतात. कार्यकर्त्याचं पाठबळ आहेच कार्यकर्त्यांचं, याविषयी आपल्या मनात शंका नाही, परंतु रयत सेवक चालवतात. आणि रयत सेवक चालवत असताना अण्णांच्या विचाराची धुरा, अण्णांचे संस्कार, अण्णांची जी बहुजनांच्या शिक्षणाविषयी असणारी तळमळ आहे ती जिवंत ठेवण्याची जबाबदारी रयत सेवकावर आहे. आणि म्हणून दादा पाटील महाविद्यालयासारखी जी महाविद्यालय पुढे पुढे जातात तर त्याला सर्वस्वी जबाबदार आमचा रयत सेवक आहे. त्या ठिकाणचं प्रशासन असते, त्या ठिकाणचं पाठबळ देणारे कार्यकर्ते असते. परंतु मी रयत सेवक सर्व जे आहेत त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु मीनाताईंसारखी अशी जी मंडळी आहेत ही सेवानिवृत्त होतात आणि संस्थेमध्ये सुद्धा एक पोकळी निर्माण होते. अलीकडे नवीन आलेली पिढी, जनरेशन गॅप पडलेला आहे. त्यांच्या भावना, अण्णांच्या बरोबर काम करणारी पिढी, अण्णांना आपण पाहिलेलं नाही, अण्णा फक्त आपण पुस्तकात वाचलेले आहेत. अण्णांचं बालपण असेल, अण्णांचं कर्तृत्व कसं फुललं किंवा संस्थेप्रती त्यांनी किती योगदान दिलेलं आहे हे आपण फक्त वाचक म्हणून वाचलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांच्या बरोबरीने राहणाऱ्या माणसांनी किती यातना सहन केलेल्या असतील, दादा पाटलांनी किती यातना सहन केलेल्या असतील. त्या कालखंडाची परिस्थिती आज आपल्याला सगळ्या पद्धतीचं हे अनुकूल वातावरण असताना आपण हा संस्थेचा डोलारा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी रयत सेवकावर आहे. मी नगरकर साहेबांचं कौतुक करतो असं नाही म्हणत, कारण हा माणूस तडफड जीवाची सारखी चाललेली असते, घालमेल चाललेली असते. प्रसंगी तुम्हाला कठोर बोलतात, प्रसंगी तुम्हाला डाटतात, परंतु त्या डाटण्यामागे किंवा त्यांच्या बोलण्या पाठीमागचं ती तळमळ आहे, ती तगमग आहे, ती संस्थेप्रती, या महाविद्यालयाप्रती, या प्रशासनाप्रती त्यांची असणारी तळमळ आम्ही पाहतो. अनेक प्राध्यापक, अनेक प्राचार्य, अनेक सेवक यांच्याशी आमच्या मुलाखती होतात. परंतु बसल्यानंतर किंवा कुठेही चर्चा होत असल्यानंतर माझ्या माहितीनुसार आतापर्यंत त्या माणसाने कुटुंबाचं माझंही विचारलं नाही, त्यांचंही सांगितलं नाही. जर असेल काय तर संस्थेप्रती, महाविद्यालयाप्रती, परिसराप्रती, विद्यार्थ्याप्रती, समस्याप्रती, अनेक काय ज्या समस्या असतील त्याचं निराकरण करण्याप्रती अशाच चर्चा काही रयत सेवक रात्रंदिवस करतात. आणि म्हणून ही संस्था आज आपण आशिया खंडामध्ये कित्येक दिवसापासून अग्रगण्य, आजही अग्रगण्य आहे. याचं कारणच असं आहे की आमचा रयत सेवक रात्रीचा दिवस करतो आणि ही संस्थेची जोपासना करण्याचं काम करतो. त्यातील काही रयत सेवक सेवानिवृत्त होतात आणि त्यामुळे पोकळी निर्माण होते. ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी, आता मराठी विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं. 3 तारखेला मला वाटतं इथं आपल्याकडे सावित्रीमाईंचा जन्मदिवस आपण साजरा केला. त्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पडली. म्हणजे एखाद्या महाविद्यालयाने एखादी जबाबदारी दिल्यानंतर ती यशस्वीपणे पार पडत असताना किती यातना व्हावं लागतात. आपण सुद्धा वेगवेगळ्या विभागाचे कामकाज करतो आणि आपला विभाग उठावदार दिसावा, आपल्या विभागाचं कामकाज चमकदार दिसावं. आणि म्हणून अशी धडपड करणारे रयत सेवक ज्यावेळेस सेवानिवृत्त होतात त्यावेळेस आम्हाला सुद्धा वेदना होतात की यांची भूमिका आता कोण करणार. या भूमिका पार पडण्यासाठी आपण म्हणतो डोंबाऱ्याची भूमिका पार पडणाऱ्याला त्याला संबळ का ती काय ढोलकं त्याला वाजवायचे, तारेवर त्याला चढायचे, 2 रुपये त्यालाच मिळवायचे आहेत. आणि म्हणून आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक सेवक असे आहेत की ते शिपायापासून तर प्राचार्यापर्यंतचं कामकाज मी सर्व करू शकतो, न लाजता, न बुजता, न मान सन्मान न लागता. अशा अनेक रयत सेवक आहेत. त्यामध्ये खेतमाळीस कुटुंब मी माझं अनुभवलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण रयत सेवक आहोत. एका रयत सेवकाचा आपल्या उपस्थितीमध्येच आपण सेवानिवृत्तीचा सन्मान करतो. ही आपली गुणगौरवाची बाब आहे. संस्थेच्या प्रती असणारी, यांच्या प्रती असणारी कृतज्ञता आहे.
आता यामध्ये संमिश्र भावना असतात. एकीकडे एका डोळ्यात आनंद असतो, एका डोळ्यात अश्रू असतात. आनंद याचा असतो की आपण दैनंदिन कर्मापासून आता बाजूला जातोय, वैयक्तिक जीवन आपण उपभोगूया. दुःख याचं असतं की आपलं जे रुटीन आहे ते शेड्यूल पूर्णपणे बिघडेल. आता मॅडमचं शेड्यूल सरांनी आता सांगितलं पण त्यांच्या मिळवण्याने की रेसिपी तयार करा. आता त्यांना रेसिपी काय किंवा काय आता नवीन नवीन काहीतरी शिकायचे पुन्हा, आणि म्हणून सेवानिवृत्तीनंतर काय करायचं माझ्या पुढे सुद्धा प्रश्न 1 वर्षाने काय करायचं. मी आता शोधतोय दळवी सर की काय करायचं पुढे 1 वर्षाने. परंतु लोक अनेक जण सांगतात पा आता यांना सांगते कुणी देवधर्माला जा, कुणी काही आता जे जगले जीवन नाही ते तुम्ही जगा. म्हणजे जगलो नाही ते जीवन जगा म्हणजे काय, वेगळं जीवन जगायचं. वेगळं म्हणजे काय, आश्रमात जाऊन राहायचं का, गृहस्थ आश्रमाचा त्याग करायचा का, आता प्रश्न आहे पा. आणि म्हणून मी फक्त जरी नियत वयोमानानुसार मॅडम आपण सेवेतून सेवानिवृत्त होत असला तरी माझी फक्त विनंती आहे की संस्थेमधून आपण कधीच एक्झिट होऊ नका, संस्थेमधून कधीच आपण सेवानिवृत्त होऊ नका, हीच मी रयत सेवकांना विनंती करतो. कारण ही संस्था आपल्याला अण्णांनी उभी केलेली संस्था जी आहे ती आपल्याला टिकवायची. 105 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झाले आपल्या संस्थेचं. 1919 संस्था स्थापन झाली आपली, आणि आज 100 वर्षाचा इतिहास असणारी एकमेव ही रयत शिक्षण संस्था आहे. ती संस्था सर्व तुमच्या माझ्या रयत सेवक आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर चालू आहे. ही सगळा अभिमान आणि सगळी गोष्ट रयत सेवकाच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो. मॅडम, आपल्या उर्वरित आयुष्यासाठी आता तुमच्या इच्छा आकांक्षा काय तुमच्याच मनात, आणि तुम्हाला काय उपभोगायचे तुम्हीच ठरवा. आम्ही काय त्यामध्ये सल्ला देणे इतके मोठे नाही, परंतु एक सल्ला देतो, जे जीवन तुम्ही आतापर्यंत आमच्या जयदीप सरांची काळजी घेतली, आता जास्त काळजी घ्यायला तुम्हाला संधी आहे. घर मोकळा आहे, सगळं आहे, सरांची काळजी घ्या. नानांसारखे तुम्हाला सासरे लाभलेले, सोज्वळ कुटुंब आहे, खेतमाळी कुटुंब, रिलेशन मध्ये मी त्यांच्या आहे, आणि म्हणून या कुटुंबामध्ये आपण सून म्हणून आहात. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा आणि उर्वरित आयुष्याचा आनंद घ्या. आपल्याला उर्वरित आयुष्यासाठी उभा येताना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.